नमस्कार मित्रांनो, आज आपण गणिताचा दुसरा चॅप्टर लाईन्स अँड अँगल्स हा शिकणार आहोत. तर रिव्हिजनसाठी दिलेलं आहे त्यांनी की जॉमेट्रिकल शेप्स अँड कन्सेप्ट्स आर यूज्ड इन डिझाइन ऑन एनी प्लेग्राऊंड. ॲज पिक्चर शोज अ कबड्डी फील्ड अँड बिंग डिझाईन. आता किती दिलेलं आहे याच्यामध्ये, जसं त्यांनी यूज केलं पॉईंट्स, त्याच्यानंतर प्लेन्स आणि लाईन्स, तर ह्यांचंच त्यांनी आपल्याला पूर्ण एक्सप्लेनेशन दिलेलं आहे एक प्लेग्राऊंडचं जॉमेट्रिकल शेपने. तर आपण बघूया. तर पॉईंट, ह्याला पॉईंट कसं शोधू आपण, म्हणजे पॉईंट कसं बनवायचं की कोणताही प्लेस अ शार्प पेन्सिल ऑन अ पेपर अँड मेक अ मार्क. कोणताही तू पेन्सिल घ्या आणि मार्क करून द्या आणि त्याला आपण नाव देऊ शकतो पॉईंट पी, पॉईंट क्यू, पॉईंट आर कॅपिटल लेटर्समध्ये, तर तो पॉईंट होऊन जाईल. तर पॉईंटसाठी काय एवढं अवघड नाही, कुठेही तुम्ही टिंब दिला पेन्सिलने तर तो पॉईंट निर्माण होऊन जाईल. क्वेश्चन नंबर आता नेक्स्ट म्हणजे जो टॉपिक आहे तो लाईन. आता लाईनसाठी थोडंसं लक्ष द्या. तर फिगर बिलो इज अ लाईन. लाईन इज इन्फायनाइट ऑन बोथ द साइड्स. तर लक्षात ठेवायचं की लाईन हा इन्फायनाइट आहे, म्हणजे किती मोठी तुम्ही लाईन ओढू शकता. त्याच्यात असं नाही की तुम्ही लाईन एवढीच ओढा किंवा एवढी, तुमच्या जेवढी पेज असेल तेवढी पण लाईन ओढलं तरी चालेल. लक्षात ठेवा की ॲरोज असतो लाईनच्या दोघे साईडला, बघा दिसतंय तुम्हाला, इथे पण एक ॲरो, इथे पण एक ॲरो. आणि लाईनला जेव्हा आपण नाव देऊ तेव्हा कॅपिटल लेटर्समध्ये असं नाव देऊ शकतो ईडी, किंवा एक लहानसं, म्हणजे हा जे आपण लाईन बनवू त्याच्यानंतर एक लोअर केस असतो, तो म्हणजे स्मॉल लिपीचा कोणताही अल्फाबेट आपण ते टाकू शकतो, लोअर केसचं लक्षात ठेवायचं. आणि जेव्हा जर हे पण करू शकतो आपण ईडी असं नाव पण लागू शकतो, पण त्याला आपण नाव द्यायचं लाईन ईडी और डीई, म्हणजे उलट पण नाव देऊ शकतो, डीई आणि ईडी. याचं असं काही नाही जरुरी की फरक सरळ नाव द्यावं लागेल, आपण डीई पण म्हणू शकतो याला आणि ईडी पण म्हणू शकतो. तर पॉईंट आणि लाईन एक्सप्लेन झाले. नेक्स्ट आहे कोलिनियर अँड नॉन कोलिनियर पॉईंट. एकदम सरळ, एकदम इझी आहे हे शिकण्यासाठी. कोलिनियर म्हणजे एका रांगेत असलेले, आणि नॉन कोलिनियर म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी असलेले, म्हणजे त्याच्यात आपण लाईन ड्रॉ करू शकत नाही. बघा आता पी, आर आणि क्यू अशी लाईन ड्रॉ होईल, पण ती स्ट्रेट होणार का? नाही. लक्षात ठेवा, ओनली वन लाईन कॅन बी ड्रॉन थ्रू ऑल थ्री पॉईंट्स. एकच लाईन बनवू शकतो आपण. अँड नो लाईन कॅन बी ड्रॉन पास थ्रू ऑल द थ्री पॉईंट. पॉसिबलच नाही आहे. इफ अ सिंगल लाईन पास थ्रू द थ्री और मोर सच पॉइंट दे आर कॉल्ड कोलिनियर. जेव्हा तीन, म्हणजे एकच लाईन तीन पेक्षा जास्त पॉईंटने जात असेल त्याला आपण म्हणू कोलिनियर पॉईंट. अँड इफ अ लाईन कॅनॉट बी ड्रॉन थ्रू थ्री पॉईंट्स और मोर दे आर कॉल्ड नॉन कोलिनियर पॉईंट. म्हणजे तीन पॉईंट पेक्षा जास्त पॉईंट मध्ये लाईन बनतच नसेल तर त्याला आपण नॉन कोलिनियर म्हणू. आणि तीन लाईन मध्ये जर तीन पॉईंटला एक लाईन जोडून बनले तर आपण त्याला कोलिनियर म्हणू. जसं की हे बर्ड्स बसलेले एका रांगेमध्ये, हे याच्यामध्ये दोन बसले पण एक उडून गेलं, तर त्या हिशोबाने हे नॉन कोलिनियर आहे आणि हे कोलिनियर आहे. थँक्यू.